एक महत्त्वाची बातमी समोर येते नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट आहे। सूत्रांची लोकशाही मराठीला खात्रीदायक माहिती आहे। जैश ए मोहम्मद कडून घातपाताचा धोका वाढलाय तर गुप्तचर यंत्रणेचा इशारा आहे। विधान भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय। नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याची खात्रीदायक माहिती लोकशाही मराठीला मिळाली आहे। जैश ए मोहम्मद कडून घातपाताचा धोका वाढलाय, गुप्तचर यंत्रणेचा हा इशारा आहे। विधान भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, नागपुरात आता गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट देण्यात आलाय का, अधिकची माहिती आहे? अगदीच आपण पाहायला गेलं तर पहलगाम येथील घटनेनंतर जे आहे ते भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं। त्यानंतर कुठेतरी जैश ए मोहम्मद या संघटनेकडून जे आहे ते भारतामध्ये घातपात घडवण्याची शक्यता जी आहे ती गुप्तचर यंत्रणेला मिळाली। त्याच अनुषंगाने नागपूरमध्ये आता हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे। त्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या या माहितीमुळे जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी आता सुरक्षा यंत्रणा जे आहे ते हाय अलर्ट करण्यात आले आहे। अगदी उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर जी आहे ते सध्याला आता नागपूर शहरावर असणार आहे। विधान भवन परिसर असेल, सिव्हिल लाईन परिसर ज्या ठिकाणी मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहेत अशा ठिकाणी, सोबतच संघ मुख्यालय असेल, स्मृती मंदिर असतील आणि इतरही जे काही शहरातील धार्मिक स्थळे या ठिकाणी देखील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि सोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून देखील एकूणच या संपूर्ण याच्यावरती जे आहे ते घडामोडीवरती या ठिकाणी पोलिसांचा लक्ष असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।